नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे, परंतु आज जो 60 ते 70 दिवसाचा हरभरा या ठिकाणी पीक झालेले आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन हे कशा प्रकारे करायला पाहिजे आणि किडी आणि अळीसाठी कोणते औषधं वापरायला पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमची जर काही हरभऱ्याबाबतीत एखादी जर समस्या असेल ते मला छोटीशी कमेंट कळवा। कमेंटमध्ये सांगा की आमची ही समस्या आहे, आपण त्याचा रिप्लाय 100% देऊ। तर शेतकरी मित्रांनो, सध्या हरभरा ह्या व्यवस्थापन करत असताना पाणी व्यवस्थापन यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की पाणी शक्यतो स्प्रिंकलरनं द्या, कारण स्प्रिंकलरनं दिल्यामुळं पाणी हे आपल्याला म्हणजे जे हरभराला जेवढ्या प्रमाणात पाणी लागते, जी मर होणार नाही, त्यासाठी हे स्प्रिंकलर हे अतिशय उपयुक्त आहे। स्प्रिंकलर नसेल तर रेन पाईपनं द्या। रेन पाईप जरी अवेलेबल नसेल तर तुम्ही असं पाटानं पाणी देऊ शकता, पण कमी प्रमाणात द्या। जमीन जर तुमची मुरमाड असेल तर जास्त प्रमाणात दिलं तरी चालेल, निचरा होणारी असते, कारण काळीच्या जमिनीमध्ये जर पाणी जास्त दिलं तर साधारणतः या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हरभरा या पिकामध्ये झाडाची मर आढळून येते। हे बघू शकता, या ठिकाणी अशा प्रकारे ही मर होती। त्यासाठी आपल्याला हे कमी प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे। पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्या जे घाटे अवस्था जर जास्त संख्या असेल तर पाणी द्या, कारण 60 ते 70 दिवसामध्ये घाटे अवस्था येते। अशा प्रकारे जर घाटे 100% तुमच्या याला 60-70% जर लागले असताल तर पाणी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, कारण फ्लोरा स्टेजमध्ये आपल्याला पाणी द्यायचं नाही, कारण पाणी दिल्यामुळं झाडाला शाक लागतो। शाक लागल्यानंतर आपले हे फ्लोरिंग सगळी खाली गळून पडते। त्यासाठी आपल्याला अशा अवस्थेमध्ये पाणी व्यवस्थापन करायचं आहे। अशा अवस्थेमध्येच आपल्याला हरभरा या पिकामध्ये पाणी द्यायचं आहे। तसे की शेतकरी मित्रांनो, दुसरा एक प्रश्न असा आपल्याला पडतो की या ठिकाणी या अवस्थेमध्ये, या दिवसामध्ये 60 ते 70 दिवसामध्ये घाटे अळीचा आणि शेंडे अळीचा खूप प्रादुर्भाव आढळून येतो। त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळे औषधं आहेत, ज्यामध्ये घाटे अळी असेल तर यासाठी आपल्याला व्हिमामेक्टिन तुम्ही वापरू शकता, किंवा प्रोफेक्स सुपर हे दोनपैकी एक कुठलंही बी औषध तुम्ही वापरू शकता। प्रोफेक्स सुपर जर घेतला असेल तुम्ही तर 30 ml घ्या 15 लिटरच्या पंपसाठी, आणि व्हिमामेक्टिन जर घेतला असेल तर 15 ग्राम घ्या 15 लिटरच्या पंपसाठी। आणि यासाठी दुसरे एक असे म्हणजे की या वातावरणामध्ये बुरशीचा खूप प्रादुर्भाव आढळून येतो। बुरशीमुळं फुलगळ होती, त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। बायर कंपनीचं हे नेटिव्ह बुरशीनाशक जर घेतलं तुम्ही तर तुम्ही 10 ग्राम घ्या 15 लिटरच्या पंपसाठी, आणि यासोबत एक इद्रुई खत घ्या तुम्ही 1261 घ्या। हे जर घेतला तर तुम्ही 100 ग्राम घ्या 15 लिटरच्या पंपसाठी, आणि शक्यतो वाटल्यास एक टॉनिक जर घेतली आपण तर टाटा बार घ्या, हे 80 ते 90 ml 15 लिटरच्या पंपसाठी। याचं कॉम्बिनेशन करून ही फवारणी करा, कारण या फवारणीच्या माध्यमामधून अशा जे फुलं आहेत, या फुलाचं रूपांतर जे उर्वरित राहिलेले आहेत हे अशा घाट्यामध्ये होईल। त्यासाठी ही फवारणी महत्त्वाची। अळी आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही या फवारणीच्या माध्यमामधून। ही फवारणी ह्या स्टेजला करणं खूप गरजेचं असते, कारण तुम्ही जर ही फवारणी नाही केली तर जे घाटे अळी जे लागल ते घाटे अळी हे मधातले जे हरभरा या पिकामध्ये डॅमेज करते। घाटे डॅमेज केल्यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये कमतरता आढळून येते, उत्पन्न जे अपेक्षित आहे ते मिळणार नाही। त्यासाठी ही फवारणी आणि अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पन्न हे आपल्या अपेक्षित ज्याप्रमाणे आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला घेता येते। शेतकरी मित्रांनो, असं व्यवस्थापन करावं। असं जर व्यवस्थापन केलं तर तुम्हाला यामध्ये निश्चित या व्हिडिओच्या माध्यमामधून फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा,
कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा कितपत फायदा होईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.